नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत पशुपक्ष्यांच्या कथा. आजची कथा आहे कावळ्याची शाळा. चला तर मग ऐकूया ही रंजक कथा. एक होते निंबाचे झाड. जवळच होते आंब्याचे एक झाड. निंबाच्या झाडावर कावळीचे घरटे होते. आंब्याच्या झाडावर कोकिळेचे घरटे होते. निंबाच्या फांदीवर बसून कावळी ओरडे, काव काव. आंब्याच्या डहाळीवर कोकिळा गात असे, कुहू कुहू. रंगाने दोन्ही होत्या काळ्याच, पण कुठे कोकिळा आणि कुठे कावळी. पुढे वसंत ऋतू आला. कोकिळेने आपल्या घरट्यात एक अंडे घातले. कावळीनेही आपल्या घरट्यात काही अंडी घातली. कावळा दिवसभर बाहेर फिरायला जाई. कावळी मात्र आपल्या घरट्यातच बसून राही व अंड्यांची राखण करी. आपली अंडी उबवीत बसे. कोकिळा मनात म्हणाली, किती छान दिवस आहेत हे. बाहेर कसे पिवळे धमक ऊन पडले आहे. आंब्यांना नवी कोवळी पालवी फुटली आहे व मोहर किती सुरेख आला आहे. अशा वेळी घरात बसून काय करायचे? इकडे तिकडे फिरावे, उडावे, नाचावे आणि गावे, पण आपल्या घरट्यातल्या या अंड्यांचे काय करायचे? तेव्हा तिला एक युक्ती सुचली. तिला वाटले, आपले हे अंडे कावळीच्या घरट्यात द्यावे ठेवून. ती दिवसभर आपल्या घरट्यातच बसून राहते व अंडीही उबवीत बसते. ती आपले अंडेही उबवील व त्याची राखणही करील. तिला तर बाहेर मजा करावीशी वाटतच नाही. एके दिवशी कावळीचा डोळा चुकवून कोकिळीने आपले अंडे तिच्या घरट्यात दिले टाकून. कावळी बिचारी भोळी होती. तिला अंडी मोजता कशी येतील? एक अंडे वाढले तर तिला थोडे समजणार होते. काही दिवसांनी कावळीच्या घरट्यातील अंड्यांमधून नाजूकशी लालसर पिले बाहेर आली. त्यात कोकिळेचे पिल्लूही होतेच. कावळीला पिल्ले पाहून फार आनंद झाला. ती आनंदाने काव काव म्हणू लागली. पुढे त्यांना पंख फुटले. किती छानदार पिले, अगदी काळी कुळकुळीत. कावळा कावळी दाणे घेऊन येत व चोचीने साऱ्या पिलांना भरवीत, त्यांचे लाड करीत, त्यांच्याशी खेळत. कावळ्याने पिलांना चालायला शिकवले. मग कावळा म्हणाला, आता आपण पोरांना बोलायला शिकवू. निंबाच्या फांद्यावर कावळ्याने आपली शाळा सुरू केली. शाळेची घंटा त्याने काव 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 म्हणून वाजवली. कावळा म्हणाला, बोला काव काव. कावळीची पिले म्हणाली, काव काव काव. पण एक पिलू म्हणाले, कुहू कुहू कुहू. कावळा म्हणाला, पुन्हा म्हणा काव काव काव. कावळीची पिले म्हणाली, काव काव काव. पण एक पिलू म्हणाले, कुहू कुहू कुहू. कावळ्याने त्याला आपली चोच मारून सांगितले, नीट म्हण काव काव काव. पण त्या पिलाला काही तसे म्हणता येईना. कावळ्याचे डोके फिरून गेले. तो म्हणाला, हे पोर अगदी मठ्ठ आहे, याला काही येणार नाही. पुढे साऱ्या पिलांचे पंख वाढले. त्यांना उडता येऊ लागले. एक दिवस शेजारच्या आंब्याच्या डहाळीवर बसून ती कोकिळा गाऊ लागली, कुहू कुहू कुहू. ते ऐकताच तिचे पिल्लू उडाले आणि कोकिळेच्या घरट्यात ओरडत गेले, कुहू कुहू कुहू. कावळा कोकिळेला म्हणाला, अरे रे रे, हे तर कोकिळेचे कार्ट. फुकट आपण त्याला आपल्या घरात पोसले. पण आता रडून काय होणार? दोघेही पश्चाताप करीत ओरडत राहिले, काव काव काव.